आमदार रोहित पवार हे श्री क्षेत्र माहूरगड येथे आले असून या पवित्र भूमीचे तेज त्यांनी अनुभवले आहे। कोरोनामुळे मागील 1.5 वर्षात या तीर्थक्षेत्राच्या विकासाला खीळ बसल्याचे मान्य करून उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात रखडलेला विकास मार्गी लावू अशी हमी आमदार रोहित पवार यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी चर्चा करताना दिली। आमदार रोहित पवार यांनी सोमवारी 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मंदिरात जाऊन श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन महाआरती केली। दर्शनानंतर संस्थान कार्यालयात विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काणव व दुर्गादास भोपी यांनी आमदार रोहित पवार यांचा सन्मान केला। त्यानंतर माहूर शहरातील समाधान जाधव यांच्या कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला। यावेळी नगराध्यक्षा शीतल जाधव, जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, माजी सभापती मारुती रेकुलवार, प्राध्यापक भगवान जोगदंड, वेदांत जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी रेणुका मातेचे मुख्य पुजारी शुभम भोपी यांच्यासोबत माहूर गडावरून ओपन जीप मधून गाडी चालवत निसर्गाचा आनंद सुद्धा त्यांनी यावेळी घेतला। या ठिकाणी मी आजपर्यंत आलो नव्हतो। आज इथं आल्यानंतर या भूमीमध्ये ताकद आहे याचा अंदाज नक्की आहे पूर्वीपासून, आणि त्याचा अंदाज आज इथं आल्यानंतर जेव्हा देवीसमोर नतमस्तक झालं तो नक्कीच आला। आणि या परिसरामध्ये जो विकास त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे याच्या आधी जो काही आराखडा होता तो त्या ठिकाणी वाढून यंदा आपण घेतलेला आहे। आणि आदरणीय चव्हाण साहेब असतील आणि आदरणीय अजितदादा असतील ते दोघं याच्यामध्ये लक्ष घालून आहेत। संजय घोगरे, पवन कोंडे, अपिल बेलखोडेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।